ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा. पनवेल तालुका पोलिसांनी चांदणी साई निधी बार अँड ऑर्केस्ट्रावर कारवाई करत 11 जणांविरोधात गुन्हा दाखल केला. यात बारचे मालक बाबूराव म्हात्रे, बलवीर सिंह मॅनेजर, पुरुष वेटर, महिला सिंगर यांचा समावेश आहे. 28 सप्टेंबर रोजी रात्रीच्या सुमारास चांदणी बार अँड ऑर्केस्ट्रा कोनगाव येथे 7 महिला यांनी भडक वेशभूषा करून ऑर्केस्ट्रा बारमध्ये सुरू असलेल्या म्युझिकच्या तालावर गिरायकांसोबत लगट साधून अंगविक्षेप करून बिभत्स वर्तन करताना मिळून आल्या व शासनाने वेळोवेळी दिलेल्या आदेशाचे उल्लंघन केले. तसेच बारचे मालक, मॅनेजर व पुरुष वेटर यांनी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी त्यांना परवानगी व उत्तेजन व प्रोत्साहन दिले. त्यामुळे त्यांच्या विरोधात पनवेल तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ऑर्केस्ट्राच्या आडून चक्क डान्स बार सुरू असल्याचे दिसत आहे. पैशाच्या जोरावर धनिक मंडळींनी बार डान्सर्सशी चालवलेली लगट आणि डान्सर्सवर नोटांची उधळण केली जात आहे. उत्पादन शुल्क विभाग आणि पोलिसांकडून अटी शर्ती घालून ऑर्केस्ट्रा बारला परवानगी दिली आहे. त्यासाठी सर्वोच्च न्यायालयाचे दिशानिर्देश आहेत. त्यानुसार ऑर्केस्ट्रातील कलावंत कठड्याच्या आत असावे, त्यापासून विशिष्ट अंतरावरच ग्राहकांनी बसावे. महिला गायक डान्स काय हातवारेही करणार नाहीत, असे नियम बारमधील ऑर्केस्ट्रासाठी आहेत. मात्र हे सर्वच नियम धाब्यावर बसवले जात आहेत. पनवेल परिसरात पुणे, पिंपरी चिंचवड येथून जास्त आंबट शौकीन बारमध्ये येतात. डान्स बारमध्ये नोटांचा अक्षरशः पाऊस पडतो. अवघ्या काही तासातच लाखोंचे वारे न्यारे होते. आंबट शौकीन ग्राहकांना दुसऱ्या महानगरात जाण्याची गरज पडत नाही आणि बार मालक दलालांचे खिसेही काठोकाठ भरतात. त्यामुळे त्यांच्याकडून डान्स बार चालवला जातो. याकडे अनेकदा डोळेझाक केली जाते. अशा नियम तोडणाऱ्या बार आणि ऑर्केस्ट्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द करण्याची मागणी केली जात आहे.